ही आपण दोन गटामध्ये घेतली होती। लहान गट अर्थात लहान मुलींचा एक गट होता आणि दुसरा गट होता मोठ्या महिलांचा किंवा मोठा गट करा असं आपण म्हणू शकतो। अतिशय कुतूहल करावं, अतिशय कौतुक करावं असा लहान मुलींचा गट होता आणि त्यामध्ये कोण विजेता ठरलेला आहे त्याचं कौतुक आज आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण करत आहोत। उत्कर्ष युवा नवरात्र समितीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि आपण समोर जे बसलेले आहात हे अतिशय महत्त्वाच्या म्हणजेच आजच्या या चौथ्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आजचे जे यजमान महाआरतीचे आणि आजचे अन्नदाते या ठिकाणी आदरणीय डॉक्टर किरणजी मुळे, त्यांच्या सौभाग्यवती सौ स्वीटी किरणजी मुळे, त्याचप्रमाणे आजचे अन्नदाते आणि महाआरतीचे यजमान आदरणीय सत्यनारायणजी सातपुते आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी सौ उर्मिलाताई सातपुते, आपण सर्वप्रथम आपल्याला त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। मी आदरणीय श्री सत्यनारायणजी सातपुते यांचा सत्कार सन्माननीय आमचे युवा समितीचे सदस्य विवेकजी पिटकर यांनी करावा असं त्यांना विनंती करतो। यजमान आहेत आजचा स्वादिष्ट आहार पुरी, आलू मटर आणि जिलेबी सोबतच ताई सातपुते यांचा सत्कार डॉक्टर श्रद्धा घुरबडे यांनी करावा असं त्यांना विनंती करतो। उर्मिलाताई सातपुते यांचा टाळ्यांचा आवाज इथपर्यंत आला पाहिजे। धन्यवाद। त्यानंतर आमचे यांचा सत्कार आदरणीय श्यामजी बारसकर आहेत का? त्यांचा इथे सत्कार सन्मान्य आमच्या कावेरी शेटे यांनी करावा, कावेरी शेटे यांनी करावा असं त्याला विनंती करतो। अतिथींचं आजच्या यजमानांचा या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे। मी नंतर लगेचच काल झालेल्या यानंतर आपल्याला अनेक कार्यक्रमांमधून बक्षिसांचा वर्षाव करतात असे सन्माननीय जानकी नॉव्हेल्टीचे आदरणीय सत्यजित कामटे सर यांचा सुद्धा सत्कार आदरणीय संजय भाऊ कोमटकर यांनी करावा असं त्यांना विनंती करतो। आणि ते देत आहेत असे पाण्याची सेवा करणारे आदरणीय सौ सुरेखा संतोष मांगुळकर, सौ सुरेखा संतोष मांगुळकर, मनीष भोजेरी यांचा सत्कार आदरणीय शिवाजी काटकर शिवाजी देखणे यांनी करावा त्यांना विनंती करतो। त्यांचे पती या ठिकाणी आहेत पानी हे जीवन आहे आणि लिबास बदलते हैं और जो पसीनों से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं और इतिहास बदलने वाले हमारे आपके सामने बैठे हैं। तर या ठिकाणी आपण कालपासून अतिशय जोश आणि होशमध्ये काही स्पर्धा आपण आयोजित केलेल्या होत्या। त्यामध्ये संगीत खुर्ची आणि संगीत खुर्ची म्हणजे लहान गट, सर्वप्रथम लहान गट तृतीय क्रमांक जिने पटकावलेला आहे कुमारी सायली शांताराम तामटे। कृपया जोरदार टाळ्यांनी जोरदार टाळ्या सायलीसाठी। क्या बात है। तृतीय क्रमांक लहान गटमध्ये संगीत खुर्ची आणि त्यामध्ये द्वितीय क्रमांक जिने पटकावलेला आहे तिचं नाव आहे कुमारी अवनी बालासाहेब वीर। क्या बात है। जोरदार टाळ्या अवनी। आणि हे सुद्धा बक्षीस आहे जानकी नॉव्हेल्टी तर्फे आहे। धन्यवाद जानकी नॉव्हेल्टीचे। आणि शेवटी लहान गटामध्ये प्रथम क्रमांक जिने मिळवला होता ती तुम्हा भावांची
लाडकी कुमारी शर्वरी विलास गोरे. क्या बात आहे, शर्वरी आहे का? अरे आहे. मला दिसली नाही. दिसत आहे, दिसत आहे. दादा गेम मध्ये खूप आतुर म्हणजे कसे असतात, तुम्ही एक्सपर्ट असतात. संगीत खुर्ची खेळता खेळता आम्हाला 2 गट करावे लागले आणि आमचे तारांबळ उडाले. तर या दोन्ही गटामधून आम्ही फायनल राऊंड काढलेला आहे आणि फायनली तृतीय क्रमांक ज्या महिलेने मिळवलेला आहे त्या अर्थात सौभाग्यवती पल्लवी सुनील गोरे. जोरदार टाळ्यांसाठी दादा आता वाजवा. क्या बात है. सौभाग्यवती पल्लवी सुनील गोरे आणि मोठी कसोटी घेऊन त्यांनी प्राप्त हा क्रमांक केलेला आहे. आदरणीय पल्लवी त्यांचं क्या बात है, बहुत बढ़िया. आणि यानंतर द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकावलेला आहे सौभाग्यवती सारिका विनोद व्यवहारे. सारिका ताईंना विनंती आहे आपण समोर यावं. प्रथम क्रमांक ज्यांनी मिळवलेला आहे सौभाग्यवती वैशाली संजय कोमटकर. वैशाली ताईंना विनंती आहे एकदा जोरदार लावा तर म्युझिक. वैशाली जोरदार अतिशय गंभीर गटातून प्रथम क्रमांक ज्यांनी मिळवलेला आहे आदरणीय वैशाली संजय कोमटकर. जोडीला विनंती आहे. कारण आतापर्यंत असं म्हणतो आपण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे महिलेचा हात असतो, पण मला असं वाटतं की संजय कुमटकरांची चांगला सपोर्ट असल्यामुळे वैशालीताईने या ठिकाणी नंबर पटकवलेला आहे. म्हणजे यशस्वी महिला पाठी नाही, संजय रावांचा हात आहे असं म्हणूया, सपोर्ट आहे असं म्हणूया. धन्यवाद. आणि त्यानंतर एकाच नावाचे किती उखाणे एका मिनिटात घेता येतील. एकाच नावाचे उखाणे बरं का. तर त्यामध्ये सुद्धा खूप तारंबळ झाली. एकूण 12 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता आणि त्यामध्ये सर्वप्रथम सर्वच महिलांनी खूप छान प्रयत्न केला, परंतु नाव घेणं थोडं मुश्किलच झालं. हरकत नाही. त्यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक आपण ज्यांना दिलेलं आहे त्या आहेत सौभाग्यवती पुष्पा मोहनराव कासार. उत्तेजनार्थ बक्षीस. मनपूर्वक अभिनंदन पुष्पाताई. सर्वप्रथम म्हणजे तृतीय क्रमांक ज्यांनी मिळवलेला आहे त्या सौभाग्यवती सुकेशणी बाप्पासाहेब वीर. सुकेशणी त्यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर स्टेजवर यावं. करावा एकदा जोरदार टाळ्या सुकेशणी ताईसाठी. मनपूर्वक अभिनंदन. यानंतर द्वितीय क्रमांक ज्यांनी मिळवलेला आहे त्या सौभाग्यवती संगीता ज्ञानेश्वर वीर. संगीता ज्ञानेश्वर वीर यांना विनंती आहे आपण स्टेजवर यावं. मला असं वाटतं दोघी जावा आहे. हा साऊबाई जोरात असं म्हणायला हरकत नाहीये. क्या बात है. नक्कीच नानांचा यामागे हात नाही बरं का, सपोर्ट आहे. कुठल्याही कामात ते सपोर्ट करतात. हो हो, तो मोठा वगैरे आम्हाला ऐकायचा आहे, पण त्या अगोदर मोठा पण त्यांनी घेतला नाही, मोठा नाही घेतला, हरकत नाही. तर प्रथम क्रमांक ज्यांनी पटकवलेला आहे आणि एका मिनिटात तब्बल 7 नावं म्हणजे एकाच नावाचे 7 प्रकारचे उखाणे ज्यांनी घेतलेले आहे त्या म्हणजे सौभाग्यवती मनीषा संतोष मेणे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या मनीषा ताईंसाठी. आणि यानंतर आपण बोलतोय ज्या कार्यक्रमाची आपण प्रतीक्षा
करत आहात ते म्हणजे आजच्या या गरबा दांडियामधले उत्कृष्ट खेळणारे वीर पुरुष आणि रणरागिणी. तर सर्वप्रथम आदरणीय विद्यासागरजी काटकर यांच्यातर्फे या ठिकाणी मांगरूळकर यांच्यातर्फे बक्षिसांचा वर्षाव ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणच्या सर्वप्रथम लहान मुलीपैकी मी ज्यांची नावं घेणार आपण जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी द्यायच्या आहेत आणि त्यांनी समोर येऊन बक्षीस आपलं घ्यायचं आहे. सर्वप्रथम केतकी घडगोळे. केतकी आणि त्यानंतर परी वडगावकर. चल परी. काव्या सातपुते. आता आवाज आता साऊंड लावू नका. काव्या सातपुते आणि का अरे टाळ्या कावर वाजत नाहीये. अरे जोरदार. त्यानंतर आदिती सरोदे. कुठली चल फास्ट. कमॉन आदिती यशस्वी आहे. या लहान गटामध्ये या 6 मुलींनी अतिशय सुंदर दांडिया या ठिकाणी खेळलेला आहे. गरबा याने प्रस्तुत केलेला आहे. अर्थात आपण सर्वांनीच गरबा हा छान खेळलेला आहे. त्यानंतर आपण बोलतोय महिलांचा मोठा गट. ठीक आहे ना. सर्वांचं लक्ष समोर आहे महिला. त्यामध्ये सर्वप्रथम मी ज्यांचं नाव घेत आहे मोठ्या गटामधून सुंदर गरबा ज्यांनी प्रस्तुत केलेला आहे कुमारी संस्कृती वडगावकर. त्यानंतर तिच्या सोबतीला सौभाग्यवती ज्योती तांबाळ. त्यानंतर सौभाग्यवती राधिका. हे 3 जे बक्षीस आहेत. अजून बक्षीस बाकी आहे. महिला मोठा गट. ठीक आहे. राधिका दांडेकर लवकर समोर यावं. त्यानंतर कुमारी नम्रता भुजबळ. युवा उत्सव समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. त्यानंतर पुरुष गटामध्ये नम्रता भुजबळ नाव घेतो. ओके. आणि ते 3 नाव म्हणजे रेडी. महेश गडबडे. त्यानंतर सागर रासने आणि प्रमोद वडगावकर. ओके. महेश गडबडे, सागर रासने आणि प्रमोद वडगावकर आणि यांचं विद्यासागरजी काटकर साहेब. धन्यवाद विद्यासागरजी. कृपया ज्यांची नावं घेतली त्यांनी विजेत्यांचे खरोखर अभिनंदन. आणि पुनश्च एकदा उद्यासाठी आपण सर्वांनी तयार होऊन यायचंय. तत्पूर्वी आपण भोजनासाठी प्रस्थान करायचं. अगदी 2nd फ्लोअरला जेवणाची आणि फराळाची व्यवस्था सुद्धा आपण केलेली आहे. निश्चितपणे आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा.